तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाची तातोडी येथील 792 घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे. त्याचा निकाल घोषित झालेला आहे आणि विजेत्यांची यादी सुद्धा आपण ऑनलाईन पोर्टलवर पाहिलेली असेल. आता ही पुण्याची तातोडीची लॉटरी झाल्यानंतर अनेकांच्या कमेंट्स होत्या की नेमकं पुण्याची जी काही लॉटरी आहे, अपकमिंग लॉटरी कधी येणार आहे, म्हणजे आता जे दिवाळीपूर्वी जी लॉटरी येणार होती किंवा दरवर्षी जी काही पुण्याची लॉटरी येते ती नेमकं कधी येणार आहे, हा प्रश्न अनेकांनी केला होता. तर मित्रांनो, त्या संदर्भातले अपडेट सुद्धा आपण सातत्यानं पाहत आहोत की लवकरच पुण्याची लॉटरी येणार आहे. कारण 15 दिवसापूर्वी आम्ही पुण्यामध्ये जाऊन सुद्धा ह्याचं अपडेट घेतलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की पुण्याची जी काही लॉटरी आहे, प्रॉपर लॉटरी, ती लवकरच जाहीर केली जाणार आहे असं म्हाडातून अपडेट देण्यात आलेलं होतं. आणि काल संध्याकाळी या संदर्भातलं कन्फर्मेशन हे म्हाडातून देण्यात आलेलं आहे आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे की लवकरच म्हाडाच्या पुणे मंडळाची जवळजवळ 4000 घरांची लॉटरी ही काढली जाणार आहे. आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आता खरं तर मित्रांनो, म्हाडाच्या पुणे मंडळाची जी पूर्वीची लॉटरी होती 2025 साली जी काय लॉटरी आली होती ती आली होती 4186 घरांसाठी. ते 4186 घरांची जी काय सोडत होती फेब्रुवारी 2026 मध्ये झालेली आहे. त्याचा निकाल जाहीर झालेला आहे. त्या लॉटरीसाठी मित्रांनो तब्बल 2.25 लाख अर्ज हे प्राप्त झालेले होते आणि म्हाडाच्या पुण्याच्या इतिहासातील हा जो काही प्रतिसाद होता तो सगळ्यात जास्त प्रतिसाद होता. आणि म्हणून आता कुठेतरी तो प्रतिसाद पाहून म्हाडाने किंवा म्हाडाच्या पुणे मंडळाने लागलीच नवीन लॉटरीची तयारी सुरू केली होती. पण ज्यावेळेस तातोडीची 792 घरांची लॉटरी आली त्यावेळेस प्रायव्हेट बिल्डरांची जे काही 20% सर्वसमावेश योजना आणि 15% सामाजिक योजना या योजनेतील घरे अद्यापही प्राप्त झालेली नव्हती आणि म्हणून त्यावेळेस फक्त तातवडे येथील घरांची लॉटरीच कुठेतरी मे मध्ये काढण्यात आली होती. पण आता मात्र या जे काही घरं 20% आणि 15% घर आहेत ती आता म्हाडाकडे हँडओव्हर झालेली आहेत आणि हँडओव्हर झाल्यानंतर लगेच याची लॉटरी काढली जाणार आहे. आता जे काही घर आहेत मित्रांनो 4000 घर सांगितलेले आहेत, त्या 4000 घरांपैकी 3000 घरे ही 20% सर्वसमावेश योजना आणि 15% सामाजिक योजने अंतर्गत उपलब्ध केली जाणार आहेत. अर्थातच तुम्हाला 3000 घरे ही खाजगी विकासकांची घरेही तुम्हाला खरेदी करण्यासाठी मिळणार आहे आणि उर्वरित 1000 घरे जी आहेत ती इतर ठिकाणची असणार आहेत. म्हणजे सोलापूर, सांगली, कोल्हापूर, चाकण अशा ठिकाणी जे काही म्हणजे म्हाडाचे जे प्रॉपर आहेत योजना त्याच्या अंतर्गत ही घरे उपलब्ध केली जातील. त्याच्यामध्ये सुद्धा तातवड येथील काही घरांचा समावेश केला जाईल असं कुठेतरी मला सांगण्यात आलेलं आहे की आता जी तातडीची लॉटरी झाली ज्याला रिस्पॉन्स मिळाला नाहीये ती घरे सुद्धा त्या येणाऱ्या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचं वृत्त आहे. आणि म्हणून आता एकंदरीत 4000 घरांची लॉटरी आपल्याला मिळणार आहे. लॉटरी कुठे कुठे येणार आहे मित्रांनो, तर जसं मी सांगितलं की पुणे विभागातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, चाकण, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका या हद्दीमध्ये ही लॉटरी जाहीर होणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा प्रामुख्यानं पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील हडपसर आहे, मुंढवा आहे, खराडी आहे, वाघोली आहे, येवलेवाडी आहे, लोहगाव आहे, धानोरी आहे, अशा ठिकाणी ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सगळ्यात टॉप लोकेशन जे काय मित्रांनो त्यावेळेला मध्ये वाकड, तातवडे, मामुर्डी, किवळे, रावेत, बालेवाडी किंवा इकडे मोशी, चिखली या साईडला ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत. आता यामध्ये 1 RK, 1 BHK आणि 3 BHK ची घरे उपलब्ध केली जाणार आहेत. याचा कार्पेट एरिया मित्रांनो, या घरांचा कार्पेट एरिया हा 30 चौरस मीटर ते 50 चौरस मीटर अर्थातच 350 3.25 म्हणजे 300 पासून ते 550 पर्यंत किंवा 600 पर्यंतचा कार्पेट एरिया असणार आहे. आणि म्हणून तुम्हाला या अंतर्गत म्हणजे या लॉटरी अंतर्गत तुम्हाला कमी किमतीतली घरे घेण्याची संधी मिळणार आहे. आता कमी किमतीतली यासाठी किंवा यासाठी म्हणतोय की मागच्या वेळेस सुद्धा अवघ्या 14-15 लाखापासून या ठिकाणी घरे उपलब्ध होती ती 30 लाखापर्यंत. यावेळी सुद्धा या लॉटरीमध्ये 15 ते 30 लाखाच्या दरम्यान या घरांच्या किमती असतील असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. आणि जी लॉटरी त्याच्यामध्ये EWS आणि LIG दोनच उत्पन्न गटासाठी 20% आणि 15% या योजनेतील घरे उपलब्ध केली जाणार आहेत. मध्यम उत्पन्न गटासाठी जे काही शिल्लक घरे आहेत मागील लॉटरीतील त्या घरांचा समावेश कुठेतरी केला जाणार आहे. याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो PMAY ची काही घरे असतील, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हची काही घरे असतील असंही कुठेतरी अपडेट मिळालेलं आहे. आणि म्हणून एकंदरीत जे अर्जदार म्हाडाच्या अपकमिंग पुणे मंडळाची वाट बघत आहेत किंवा लॉटरीची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी नक्कीच ही खुश खबर आहे असं आपण म्हणू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे की नेमकं ही लॉटरी कधी जाहीर होईल, तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून
पुढील 1.5 ते 2 महिन्यामध्ये याची सोडत जाहीर केली जाणार आहे. म्हणजे जे काही लॉटरीची तयारी किंवा सोडत काढण्यासाठी जी आवश्यक तयारी असते ती झालेली आहे. जे काही घरांचं हँडओव्हर आहे ते सुद्धा झालेलं आहे. आता फक्त ज्या काही अजून काही प्रायव्हेट बिल्डरचे घरे अजून काही येणं शिल्लक आहे ती घरे आल्यानंतर त्यांच्या किमती फायनल करून याची जाहिरात ही जुलैच्या अखेरीस प्रसिद्ध केली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा मित्रांनो की मग जी पुण्याची फर्स्ट कम फर्स्ट सर्व जी जाहिरात आली होती त्याचं काय झालं, ती कुठे अटकली? ती जी काही योजना आहे मित्रांनो तीही लवकरच जाहीर केली जाईल असं कुठेतरी बोललं जातंय. परंतु आमच्या मते असं वाटतंय की याच लॉटरीच्या बरोबरच ती जी काही फर्स्ट कमची लॉटरी आहे ती सुद्धा जाहीर केली जाईल किंवा त्याबरोबरच याचेही ऑनलाईन अर्ज हे सुरू केले जाऊ शकतात असा एक अंदाज मानला जातो मित्रांनो. तोही आम्ही अंदाज मानतोय आणि म्हणून म्हाडाच्या या लॉटरीसाठी जे अर्ज वाट पाहत आहेत त्यांना आता तयारी करायची आहे. तुमची डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा, तुमचे जे काही डिटेल असतील ते तयार करून ठेवा, रजिस्ट्रेशन पूर्ण करून ठेवा, जे काही अनामत रक्कम आहे त्याची तयारी करून ठेवा. मागच्या वेळेस जर विचार केला आपल्याला तर साधारणतः 10,000 रुपये, 20,000, 30,000, 40,000 अशी अनामत रक्कम नॉर्मली ठेवली जाते. मागच्या वेळेस 50,000 रुपये अनामत रक्कम ठेवण्यात आलेली होती LIG उत्पन्न गटासाठी आणि म्हणून याही वेळेस तोच ट्रेंड कुठेतरी म्हाडाकडून अवलंबला जाऊ शकतो असंही बोललं जात आहे. असो, आता जे काही लॉटरी येतील त्याची तुम्ही तयारी करा. आता महत्त्वाचं मित्रांनो आम्ही सातत्यानं फक्त म्हाडाचे अपडेट देत असतो. आता अनेकदा असंही कमेंट आहे सर तुम्ही म्हाडाचे अपडेट देता पण म्हाडाची लॉटरी डिले होते, मग त्याला उशीर होते, आमचे पैसे अटकतात. बघा मित्रांनो खरं तर त्या संदर्भातलं आमचं जे काही कन्सर्न असते तो आम्ही त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही. फक्त एखाद्या शासकीय संस्थेची माहिती किंवा शासकीय योजनेची माहिती ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी हाच आमच्या चॅनलचा मुख्य उद्देश आहे. बरं तरी सुद्धा आम्ही जे काही म्हाडाच्या चुका असतील किंवा म्हाडाकडून काही डिले होत असेल त्याच्यावर सुद्धा आम्ही आवाज सातत्यानं उठवत असतो. परंतु हे नाही सांगू शकत की पुढे चालून ती लॉटरी ठरलेल्या वेळेमध्येच होईल किंवा ठरलेल्या वेळेला जाहीर होईल असं आपण सांगू शकत नाही. त्याची संपूर्ण जिम्मेदारी ही कन्सर्न अर्जदारांनी घ्यायची आहे किंवा ते एक तुम्ही डोक्यात ठेवा की जर समजा लॉटरीचा दिवस त्यांनी दिला, लॉटरीची तारीख दिली असेल तर तिथून 1-1.5 महिना पुढेच डिले होणार असं धरूनच तुम्ही पुढील नियोजन करा जेणेकरून वेळेवर तुम्हाला मनस्ताप होणार नाही. त्याशिवाय लवकरच म्हाडाच्या कोकण मंडळाची नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, शिळफाटा, वसई, विरार या ठिकाणी 8,000 घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे मित्रांनो. त्याची सुद्धा तयारी कुठेतरी सुरू आहे पण त्याची जाहिरात ही ऑगस्टच्या अखेरीस प्रसिद्ध केली जाईल असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आता येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला कोकण मंडळ आणि पुणे मंडळ या दोनही मंडळाच्या लॉटरीज तुम्हाला मिळणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही कमी किमतीतले घरे घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकता. आता कमी किमतीचे परत यासाठी सांगतो की मित्रांनो कारण आता अजूनही किमती जाहीर झाल्या नसल्या तरी मागील लॉटरीतील नवी मुंबईच्या म्हाडाच्या किमती बऱ्याचपैकी कमी होत्या आणि त्याच्यावर अक्षरशः उड्या पडलेल्या होत्या आणि यावेळी सुद्धा तीच रेंज राहील किमतीची असंही कुठेतरी बोललं जात आहे. तुर्तास मित्रांनो तेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. म्हाडा सिडकोची लॉटरी किंवा घर खरेदीबाबत मार्गदर्शन हवे? तुमच्या प्रश्नांची उत्तरे अगदी माफक दरात खालील ईमेलवर हाय, क्वेरी आणि मोबाईल नंबर पाठवा. आमची टीम तुम्हाला लवकरच कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्ही विचारलेल्या सगळ्या शंकांचं निरसन केलं जाईल. ईमेल ID आहे rkpropertynews@gmail.com.